हॅलो मैत्रिणींनो, तर मी मीना गोरखकौटकर स्वागत करते आपलं माझ्या राजनंदिनी क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण ब्लाऊज शिवतो त्याचे फोटोज वगैरे बघतो. तर मी आता असं वाटतंय मला की आपण पुढचं नॉलेज द्यायला सुरुवात करूया. की आता आपण जर टेलरिंगचे कटिंग वगैरे घ्यायचे असतील तर त्याच्या आधी आपण टेपपासून सुरुवात करावी, असं मला वाटतं. की प्रत्येकालाच इंची टेप समजतो असंच नाही आहे. त्यामुळं पहिलं ओळख आपल्याला इंची टेपची करून द्यावं, कारण इंची टेप हा आपला नेहमीच लागणारी गोष्ट आहे. सगळ्यात आधी लागणारी इंची टेप आहे. तर हा असतो इंची टेप, ज्याने आपण माप घेतो, आणि हा असतो 60 इंचाचा. तर हे तुम्ही पाहू शकता, इथे 60 इंच आहे. तर आपण सुरुवात करतो 1 पासून. तर 36, 45 एवढे कमर असा इथपर्यंत तर आपला त्याचा यूज होतो. त्यासाठी आपण समजून घेऊया. ही जी मोठी 1ची लाईन दिसते ना, तर हा पूर्ण 1 इंच झाला. 1 पासून जी 2ची लाईन दिसते ना, तिथून पुढे तो 1 इंच झाला. 2 पासून 3ची लाईन दिसते ना, तिथून पुढे तो 1 इंच झाला. आणि ह्या ज्या 2 अंकांच्या मध्ये ह्या ज्या लाईन्स आहेत छोट्या मोठ्या, तर त्या समजणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, पाहू शकता, ही जी जास्त मोठी लाईन आहे ना, ही जी जास्त मोठी लाईन आहे ना, तर ती अर्धा इंचाची लाईन आहे मैत्रिणींनो. हे पहा, दिसतंय तुम्हाला? ही जी आहे ही अर्धा इंचाची लाईन आहे. आणि ही जी त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे आणि त्याच्या आतमध्ये एक छोटी आहे, तर ही जी छोटी आहे ना, ही पाव इंचाची लाईन आहे. आणि हे 3 व 1 रेषा ही छोटी लाईन, आणि त्याच्या पुढची ही जी आहे ना थोडी मोठी, ही पाव इंच. म्हणजे या 2 लाईन जर पकडल्या तर पाव इंच होतं, म्हणजे 3.25. आणि ह्या जर 2 लाईन अजून पकडल्या तर 3.5 इंच होतं. आणि त्याच्या पुढच्या ह्या 2 लाईन, ही मोठी थोडी मोठी आहे ना, त्या जर पकडल्या तर 3.25 होतं, आणि हे पूर्ण 4. तर पहा, तुम्हाला समजतंय का? तर मी सांगितलंय भरपूर चांगल्या रीतीने. तर अजून काही कमेंट्स करून सांगा मला की तुम्हाला काय माहिती करून घ्यायची वगैरे. आणि मी जरा कटिंग वगैरे पण चालू करणार आहे, त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.